बघा, पावसाळा संपून आता भाद्रपद महिना चालू झालेला आहे. तर असे बघा ही फुलं, त्याला कोंबड्याची फुलं म्हणतात. हे झाड आहे आणि ह्याला अशी निळ्या रंगाची फुलं येतात. ही पहा, ह्याला कोंबड्याची फुलं म्हणले जातात. तर हे फूल मला दाखवते. हे फूल बघा, असे कोंबड्याच्या आकाराचे असते, त्यामुळे त्याला कोंबडा फूल म्हणले जाते. तर आज भरपूर असे ऊन पडलेले आहे. उन्हामध्ये बघा निसर्गाचे अगदीच रंग खुलून दिसत आहे. बघा, ऊन पडलेलं आहे. आता ह्या गावामध्ये जास्तीत जास्त लोक भात शेती करतात, त्यामुळे भाताची पिके देखील बघा अशी बऱ्याच प्रमाणात अशी मोठी झालेली बघण्यात मिळतात आपल्याला. थोड्याच दिवसामध्ये ह्याला असे दसऱ्याच्या मुहूर्तावर अशा तुऱ्या लोंबीच्या येतात भाताच्या. बघा ही भात शेती. महिने तर अगदी पटपटच निघून जातात, आयुष्यातले निघून जातात, जीवनातले निघून जातात, पण निसर्ग कधी थांबत नाही. तो त्याच्याप्रमाणे लहरतो, बहरतो. श्रावण येतो, भाद्रपद येतो, त्याचे नियम काही थांबत नाहीत. लख्ख ऊन प्रकाशामध्ये बघा, खूप जास्त पद्धतीचे आज ऊन लागते. तर हे बघा, हा काकडीचा वेल आहे. हा काकडीचा वेल आहे. त्याच्या मध्ये ह्या रताळ्याचा वेल सुद्धा लावला आहे माझ्या आईने. तर आता याला भरपूर अशा काकडे येतील. छोटे छोटे काकडे पण यायला लागले. ही बघा, आता भरपूर प्रमाणात काकडे येतील आणि काकड्याच खायच्या मस्त नवरात्रीपर्यंत. उन्हाचे बघा तांबूस किरण पाण्यात दिसत आहे सूर्याचे. पहा ही भात शेती, खूप छान ऊन. हे गावामध्ये कसे महिने जातात कळत नाही. जून, जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर महिना चालू आहे. कसं वर्ष निघून जातं कळत नाही, नाही ना. हे पहा, घनगड किल्ल्यावर अगदी धुक्याचे असे सुंदर सावट आलेले आहे. थोडंसं ऊन, थोडंसं धुकं, वातावरणात खूपच सुंदरता वाटते. भांबर्डे ह्या दिवसात नक्की या, खूप छान वाटतं. अगदी तुमच्या मनासारखं वातावरण मिळेल.